धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटातून निवडणूक उमेदवारी मागण्याची शक्यता आहे। शरद पवार गट भाजपला धक्का देणार का, हा खरं तर प्रश्न आहे। आणि आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय, धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटातून लढणार का, हा प्रश्न आहे। आणि तसं झालं तर माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल का, शरद पवार गट भाजपला धक्का देणार का, आत्ताच्या या भेटीवरून असे अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत। आपण बघतोय धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे शरद पवार गटातून ते लढणार का, हा मुद्दा आहे। आणि तसं झालं तर आपण बघतोय की एकूणच शरद पवार गटाला माढ्यामध्ये एक चांगलं मोठं बळ मिळताना देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील का, त्यांना उमेदवारी मिळेल का, या बाबतीमध्ये आता सगळे जे प्रश्न आहेत ते उपस्थित होत आहेत। पण असं झालं तर भाजपाला एक मोठा धक्का या माध्यमातून बसणार आहे, कारण माढ्यामध्ये शरद पवारांची त्यामुळे ताकद वाढलेली आपल्याला बघायला मिळणार आहे। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरनं नितीन पाटणकर आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। नितीन, आपण बघतोय की धैर्यशील मोहिते पाटलांनी आता पवारांची भेट घेतलेली आहे, पण आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतील का, त्यांना उमेदवारी मिळेल का, असे सगळेच प्रश्न आहेत। पण भाजपाला हा मोठा धक्का नक्कीच असेल। निश्चितपणे पुण्यातल्या मोदी बागेमध्ये काही वेळापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील दाखल झालेले आहेत आणि ते मोदी बागेत आल्यानंतर थेट शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत। त्यांच्याबरोबर सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड हे देखील आहेत आणि त्यांची सध्या शरद पवार यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे। मागील अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती की मोहिते पाटील घराणं धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, त्याचबरोबर तुतारी चिन्हावर ते माढामधून लोकसभा निवडणूक लढवणार। आता ही चर्चा कुठेतरी खरी होताना दिसते आणि मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्याशी आता चर्चा केल्यानंतर आजच काही काळामध्ये पुण्यातलं जे राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी पक्षप्रवेश होऊ शकतो आणि 13 तारखेला शरद पवारांचा अकलूजमध्ये मोठा मेळावा देखील मोहिते पाटील यांनी आयोजित केलेला आहे। त्यामुळे काही वेळामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होईल असं आता दिसतंय, आताची चिन्ह आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मोहिते पाटील घराणं जसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहे, त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ फलटणमधून निंबाळकर घराणं देखील मोहिते पाटील यांच्याबरोबर येईल असं दिसतंय। तशी चर्चा होती आणि मोहिते पाटील यांचा प्रवेश झाल्यानंतर निंबाळकर घराणं काय करतंय, रामराजे निंबाळकर असतील, त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर असतील, ते देखील त्यांच्या पाठोपाठ येत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगोल्याचे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे देखील येणार होते, त्यातले बाबासाहेब देशमुख आलेले आहेत। त्यांच्याशी आता माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा शरद पवार करणार आहेत आणि त्यानंतर माढ्यामधून कोण उमेदवार द्यायचा, धैर्यशील मोहिते पाटील यांचं शरद पवार गटाकडून सर्वात आघाडीवरती नाव आहे। त्याचबरोबर गणपतराव देशमुख यांचे जे नातू आहेत बाबासाहेब देशमुख किंवा डॉक्टर अनिकेत देशमुख हे देखील इच्छुक होते, त्यांचं काय म्हणणं आहे, ते कशा प्रकारे मदत करणार यावर चर्चा होईल। त्याचबरोबर संजीवराजे निंबाळकर, रामराजे निंबाळकर हे कशा पद्धतीने मदत करणार, निश्चितच आपण एकूण बघतोय की आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। पण धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे एकूणच माढ्यातली समीकरणं आता बदलणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटील हे पवारांच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटातून लढणार का, हा प्रश्न आहे। आणि माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळणार का, एकूणच माढ्यातली सगळी जी समीकरणं आहेत ती बदलणार आहेत, त्यामुळे भाजपला देखील धक्का बसण्याची शक्यता आहे। आपण माढ्यातली लक्षवेधी लढत कशी असेल ती बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार आहेत आणि आता धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली तर शरद पवार गटाकडनं ते उमेदवार असतील, म्हणजे ही लढत आता रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील अशी एक लक्षवेधी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। धैर्यशील मोहिते पाटील हे पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि यामुळे आता शरद पवारांचं माढ्यातलं जे आहे एकूणच इतिहास जर आपण बघितला तर शरद पवारांसाठी माढ्याचा जो गड आहे तो अत्यंत प्रतिष्ठेचा राहिला आहे।
महत्त्वाचा राहिला आहे आणि आता धैर्यशील मोहिते पाटलांचा येण्यामुळे निश्चितच तिथली समीकरणं बदलणार आहेत। भाजपला एक मोठा धक्का या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे आता मोहिते पाटील आज निश्चितच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि माढ्यातनं जी लक्षवेधी लढत आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळू शकणार आहे।